श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार प्रेम या संकल्पनेचे सखोल आणि विस्तृत वर्णन आहे. स्वामी समर्थांचे प्रेम हे केवळ मानवी भावनेपुरते मर्यादित नसून ते विश्वप्रेम आहे. निस्वार्थ भाव. स्वामी सांगतात की प्रेमात देण्याची वृत्ती असावी, घेण्याची नाही. जसे स्वामी आपल्या भक्तांवर कोणताही भेदभाव न करता प्रेम करतात, तसेच आपणही समोरच्या व्यक्तीकडून कोणत्याही अपेक्षेविना प्रेम करावे. प्राणीमात्रांवर दया. केवळ माणसावरच नाही तर पशु, पक्षी आणि निसर्गावर प्रेम करणे म्हणजे स्वामींची सेवा करणे होय. सर्व भूती ईश्वराचा अंश पहा, हा त्यांचा महत्त्वाचा संदेश आहे. जो दुसऱ्याच्या दुःखात धावून जातो तिथे स्वामींचे प्रेम प्रकट होते. क्षमाशीलता. स्वामींच्या मते प्रेम आणि क्षमा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुसऱ्याचा चुका पोटात घालून त्याच्या सन्मार्गावर आणणे हे श्रेष्ठपणाचे प्रेमाचे लक्षण आहे. रागावर विजय मिळवून प्रेमाने जग जिंकता येते, हे ते आपल्या कृतीतून शिकवतात. भक्ती आणि म्हणजेच प्रेम. भक्ताचे स्वामीवर असलेले प्रेम म्हणजे भक्ती. जेव्हा भक्त अनन्य भावाने स्वामींना शरण जातो तेव्हा त्याला स्वामींच्या अपार प्रेमाची प्रचिती येते. हे प्रेम भक्ताला संकटात आधार देते आणि जीवनात शांतता निर्माण करते. मानवता हाच खरा धर्म. जातपात धर्म या पलीकडे जाऊन माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हेच स्वामींना अपेक्षित असलेले सर्वात मोठे प्रेम आहे. थोडक्यात स्वामी समर्थांच्या मते जिथे करुणा, त्याग आणि निस्वार्थ भाव आहे तिथेच खरे प्रेम वास करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.